नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. बेळगावसह सीमा भागातील 865 गावे मराठी बहुभाषिक असून या भागामध्ये कन्नड भाषा सक्तीने लादणे हे भाषिक अल्पसंख्याकांच्या अधिकारांचा भंग असल्याचा आरोप महाराष्ट्र एकीकरण युवा समितीने केला आहे. या निर्णयाविरोधात मंगळवारी समितीच्या शिष्टमंडळाने बेळगाव महापौर मंगेश पवार यांना निवेदन सादर केले. शिष्टमंडळाचे नेतृत्व शुभम शेळके, धनंजय पाटील व मनोहर हुंद्रे यांनी केले. कन्नड विकास प्राधिकरणाच्या निर्णयामुळे शासकीय कामकाजात व फलकांवर कन्नड सक्ती होत असल्याची टीका समितीने केली. तो निर्णय मागे न घेतल्यास मराठी भाषिक तीव्र आंदोलन करतील असा इशारा यावेळी देण्यात आला. सीमावादाचा खटला सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असतानाही कन्नड सक्ती करणं अयोग्य असल्याचं समितीचं म्हणणं आहे. समिती लवकरच इतर लोकप्रतिनिधींनाही निवेदन देणार असून या बैठकीला शिवसेनेचे स्थानिक नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सीमा भागातील शासकीय कार्यालयांमध्ये कन्नड भाषेची सक्ती करण्याच्या निर्णयाविरोधात महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमा भागच्या वतीने आज बेळगाव महापौर मंगेश पवार यांना निवेदन सादर करण्यात आले. या भेटीदरम्यान समितीच्या प्रतिनिधींनी कन्नड सक्तीमुळे मराठी भाषिक नागरिकांवर होणाऱ्या परिणामांची माहिती दिली. यावर महापौर पवार यांनी समितीच्या भावना समजून घेत आपली भूमिका स्पष्ट करताना सांगितले की कायद्याच्या चौकटीत राहून या विषयावर विचार केला जाईल आणि नागरिकांच्या भाषिक हक्कांचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक ती पावले उचलली जातील. महापौरांनी समितीला आश्वस्त करत सांगितले की सर्वसामान्य नागरिकांच्या भाषिक हिताचे रक्षण करण्यासाठी महापालिका कटिबद्ध आहे. बेळगाव सीमा भागातील मराठी भाषिकांवर होत असलेल्या अन्यायाच्या पार्श्वभूमीवर मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने ऑगस्टमध्ये भव्य मोर्चा आयोजित करून भगवे वादळ उठवणार असल्याची घोषणा केली आहे. समितीने आज सोमवारी बेळगावमध्ये झालेल्या महत्वाच्या बैठकीत चलो जिल्हाधिकारी कार्यालय या घोषवाक्याखाली ऑगस्ट महिन्यामध्ये महामोर्चा आयोजित करण्याचा निर्णय घेतला. यापूर्वी कर्नाटक प्रशासनाच्या कन्नड सक्ती विरोधात जोरदार निषेध नोंदवण्यात आला. पुढील 2 दिवसात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले जाणार आहे. कोल्हापूरमध्ये सीमा तज्ज्ञांचा सत्कार करून आवाज उठवण्याची मागणी करण्यात येणार आहे. यासोबतच मराठी वकील संघटनाही न्यायालयात धाव घेऊन भाषिक हक्क रक्षणासाठी लढा देणार आहेत. आमदार मनोहर किणेकर, मालोजी अष्टेकर, रणजित चव्हाण पाटील, आर.एम. चौगुले आदी उपस्थित होते. त्यांनी मराठींच्या भावनांना या बैठकीत महत्त्व दिलं. मच्छे तालुका बेळगाव येथील विवाहितेचा बेंगळूर येथे संशयास्पद मृत्यू झाला असून शनिवार दिनांक 12 जुलै रोजी सायंकाळी हा प्रकार उघडकीस आला. बेंगळूर येथील केआरपुरम पोलीस स्थानकात या संशयास्पद मृत्यूची नोंद झाली असून उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह बेळगावला आणण्यात आला. याबद्दल अधिक माहिती अशी की स्वाती श्रीधर सणदी वय 28 असं त्या दुर्दैवी महिलेचं नाव आहे. स्वातीचे माहेर मुतगा असून केवळ 18 महिन्यांपूर्वी तिचा मच्छे येथील श्रीधर सणदी याच्याशी लग्न झालं होतं. लग्नानंतर तिने पतीसोबत बेंगळूर येथे स्थायिक होण्याचा निर्णय घेतला होता. शनिवारी दिनांक 12 जुलै रोजी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास स्वातीच्या वडिलांना जावई श्रीधर याने फोनवरून आपल्या पत्नीने म्हणजेच स्वातीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती दिली. मात्र वडील अनंत शंकर केदार यांनी केआरपुरम पोलीस ठाण्यामध्ये जावई श्रीधर याच्या विरुद्ध फिर्याद दाखल केली असून फिर्यादीत आपली मुलगी स्वाती व जावई श्रीधर यांच्यात सहकार्याचा अभाव होता आणि त्यामुळे आपली मुलगी सतत मानसिक त्रासात होती असं सांगून त्यांनी श्रीधरवर संशय व्यक्त केला. बेंगळूर केआरपुरम पोलीस पुढील तपास करत आहेत. आज मंगळवारी दिनांक 15 जुलै रोजी सकाळी मच्छे येथे तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. प्रसंगी स्वातीचे नातेवाईक तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. बेळगाव उत्तरमधील आमदार आसिफ सेठ यांनी आपल्या मतदारसंघातील शैक्षणिक पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी सरदार स्कूलचे निरीक्षण केले. त्यांनी शाळेतील जुन्या इमारतींची स्थिती तपासली आणि तातडीने दुरुस्त्या कराव्या लागतील असे निर्देश दिले. शिक्षक व विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांनी अभ्यासावर भर देण्याचं आवाहन केलं. आमदारांनी शाळेच्या सुरक्षित आणि सक्षम शिक्षण परिसरासाठी लवकरच नूतनीकरणाचे काम सुरू करण्याचे आश्वासन दिले. शाळेच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या या पुढाकाराचे स्वागत केले. हा उपक्रम सरकारी शाळांचा दर्जा सुधारण्याच्या आमदार सेठ यांच्या प्रयत्नांचा भाग आहे.
कर्नाटक युवा काँग्रेसचे सरचिटणीस म्हणून निवड झाल्यानंतर युवा नेते राहुल जारकीहोळी यांनी आज बेळगाव जिल्ह्याच्या दौऱ्याला सुरुवात केली आहे. आज मंगळवारी खानापूर तालुक्यातील शिवस्मारक येथे सभा आयोजित करून याचा शुभारंभ केला. सभेत बोलताना ते म्हणाले की काँग्रेस संघटनेला मजबूत करण्यासाठी कार्यकर्त्यांनी लोकांशी संपर्क साधावा, लोकांचे प्रश्न सोडवावे, त्यामुळे जनता तुमच्या मनात घर करतील. तसेच युवा नेतृत्वाने जनजागृतीद्वारे शासकीय योजना राबवण्यात विशेष लक्ष देण्याचे आवाहन केले. राहुल जारकीहोळी यांच्या नेतृत्वाखालील हा प्रवास युवा काँग्रेसचा विस्तार व सशक्तीकरण यासाठी महत्वपूर्ण असल्याचे पक्षाचे मत आहे. बेळगाव शहरात 2 ते 15 जुलै 2025 दरम्यान बाल सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी विशेष मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेअंतर्गत शहरातील विविध भागांमध्ये तपासणी, जनजागृती आणि तातडीच्या कारवाया करण्यात आल्या. जिल्हा बाल संरक्षण विभागाच्या नेतृत्वाखाली महिला आणि बालकल्याण विभाग, पोलीस, आरोग्य, शिक्षण आणि समाज कल्याण विभाग तसेच विविध स्वयंसेवी संस्थांच्या समन्वयातून ही मोहीम प्रभावीपणे राबवण्यात आली. या काळात बालमजुरी, शाळाबाह्य मुले, बेपत्ता किंवा अपहरण झालेली मुले तसेच भटकंती करणाऱ्या मुलांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले. अनेक ठिकाणी तात्काळ हस्तक्षेप करत योग्य ती कारवाई करण्यात आली. जनजागृतीसाठी शहरातील प्रमुख रस्त्यांवर घोषणाबाजी करण्यात आली. माहिती पत्रकांचे वाटप करण्यात आले आणि पालक व स्थानिक नागरिकांशी थेट संवाद साधण्यात आला. प्रशासनाने भविष्यातही अशा मोहिमा नियमितपणे राबवण्याचा निर्धार व्यक्त केला असून बाल सुरक्षेसंदर्भात समाजात जागरूकता निर्माण करण्यावर भर देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. भीमगड व महादई अभयारण्याच्या सीमावर्ती जंगलातून दुर्मिळ वनस्पती व प्राण्यांची तस्करी होण्याचे प्रकार नवीन नाहीत. आता या भागातून पावसाळ्यात जम्पिंग चिकनसाठी बेडकांची तस्करी होत असल्याचा संशय व्यक्त केला जातोय, ज्यामुळे पर्यावरण अभ्यासकातून तीव्र चिंता व्यक्त केली जात आहे. चोरला घाट व कणकुंबी परिसरातील नाले आणि पाणथळ भागामध्ये पावसाळ्यात मोठ्या संख्येने बेडूक बाहेर येतात. याच संधीचा फायदा घेत काही तस्कर बेडकांची शिकार करून त्यांना गोवा आणि परराज्यातील हॉटेल्समध्ये जम्पिंग चिकन म्हणून विक्री करतात. 5 वर्षांपूर्वी काणकोणजवळ ट्रकमधून होणारी बेडकांची तस्करी उघडकीस आली होती. त्यानंतर गोवा सरकारच्या वन विभागाने उपाययोजना केल्या. मात्र आता तस्करांनी चोरला व खानापूरच्या भागाकडे आपला मोर्चा वळवलाय. या तस्करीमुळे अनेक दुर्मिळ बेडकांच्या प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे संबंधित वन विभाग व स्थानिक प्रशासनाने तातडीने लक्ष घालून या तस्करीला आळा घालावा अशी मागणी पर्यावरणप्रेमी व नागरिकातून होत आहे. चव्हाट गल्ली येथील गटारी उघड्यावर असून त्यातून लोखंडी बार बाहेर आले आहेत. यामुळे या भागात अपघाताचा धोका निर्माण झालाय. या ठिकाणी नागरिकांची नेहमी वर्दळ असल्याने कुठल्याही क्षणी मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे. या भागामध्ये सध्या घाणीचे साम्राज्य पसरलं असून गटारी उघड्यावर असल्यानं दुर्गंधीने परिसर हैराण झालाय. नागरिक आणि लहान मुले या मार्गाने ये-जा करतात, त्यामुळे त्यांच्या आरोग्याला देखील धोका निर्माण झालाय. महापालिकेने वेळेवर उपाययोजना न केल्यास नागरिकांच्या रोषाला सामोरं जावं लागेल अशी प्रतिक्रिया स्थानिकांनी दिली आहे. तातडीने गटारी दुरुस्ती करून परिसर स्वच्छ करण्याची मागणी नागरिकातून होत आहे. बेळगाव येथील 3ऱ्या रेल्वे गेटजवळील ओव्हरब्रिज खालील परिसरात अंधाराचं साम्राज्य पसरलं असून नागरिकांना रोजच अपघाताचा धोका पत्करावा लागत आहे. या भागातील पथदीप अनेक दिवसांपासून बंद आहेत. काही ठिकाणी त्या डिस्को लाईट्सप्रमाणे बंद चालू अवस्थेत आहेत, ज्यामुळे रात्रीच्या वेळेस वाहन चालक आणि पादचारी दोघांनाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. स्थानिक नागरिकांनी अनेकदा याबाबत तक्रार केली असूनही महापालिकेकडून अद्याप याकडे लक्ष दिले गेलेले नाही. अपघात टाळण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने या खराब पथदीपांची दुरुस्ती करून परिसरातील अंधार दूर करावा अशी नागरिकांची मागणी आहे. योग्य वेळी कारवाई न झाल्यास मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या मान्सूनमध्ये मिळवा सुरक्षित साथ, कमी कालावधीत उत्तम व्याज. सादर आहे लोक मान्सून ठेव योजना. मिळवा 500 दिवसांच्या ठेवीवर 10.25% व्याज. ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.50% अधिक व्याज. अधिक माहितीसाठी आमच्या नजीकच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 1800-212-4050. लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत. योजना फक्त सभासदांकरिता, नियम व अटी लागू. बेळगावमधील आरटीओ सर्कल परिसरात नव्याने उभारण्यात आलेल्या विभागीय परिवहन आयुक्त आणि प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन
शुक्रवार दिनांक 18 जुलै 2025 रोजी सकाळी 11:30 वाजता पार पडणार आहे. उद्घाटन समारंभ राज्याचे परिवहन व धर्मादाय मंत्री रामलिंग रेड्डी यांच्या हस्ते होणार असून जिल्ह्याचे पालकमंत्री सतीश जारकिहोळी आणि महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ सेठ भूषवणार आहेत. कार्यक्रमाला मुख्य प्रतोद अशोक पट्टण, वायव्य परिवहन महामंडळाचे अध्यक्ष भरमगौडा कागे, राज्य वित्त संस्थेचे अध्यक्ष महांतेश कौजलगी तसेच वाहतूक विभागाचे आयुक्त एम योगेश, उपआयुक्त केटी हालस्वामी, बीपी उमाशंकर, सीपी मूर्ती, पुरुषोत्तम आणि प्रादेशिक आयुक्त ओमकार ईश्वरी हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत. ही नवी इमारत बेळगावमधील वाहतूक व्यवस्थेला अधिक सक्षम बनवण्यासोबतच नागरिकांसाठी सेवा अधिक सुलभ आणि प्रभावी करण्यास मदत करणार आहे, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे. खासदार धैर्यशील माने यांची सीमाभाग तज्ज्ञ समितीच्या अध्यक्षपदी पुन्हा निवड तसेच खासदार धनंजय महाडिक यांचा समिती सहअध्यक्ष म्हणून निवड झाल्याबद्दल निपाणीतील महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. सभेदरम्यान धैर्यशील माने यांनी सीमा भागातील समस्यांवर चर्चा करत उच्च न्यायालयीन व कोर्ट प्रकरणांसंबंधी पुढाकार घेणार असल्याचे स्पष्ट केले. येणाऱ्या काळात समिती तज्ज्ञ व उच्च अधिकार समिती यांची संयुक्त बैठक आयोजित करण्याची तयारी असल्याचे सांगितले. राज्य सरकारच्या नोकर भरती व योजनांमध्ये सीमा भागाचा सहभाग सुनिश्चित करण्यासाठी ते महाराष्ट्र सरकारशी मागणी करणार आहेत. या बैठकीत समाजसेवी अच्युत माने, जयराम मिरजकर, लक्ष्मीकांत पाटील, अमर विटे, जगदाळे, खटावकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते. बेळगाव जिल्ह्यातील सौंदत्ती तालुक्यातील हुलीकट्टी गावामध्ये एका सरकारी शाळेच्या पिण्याच्या पाण्याच्या टँकरमध्ये समाजकंटकांनी कीटकनाशक मिसळल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे. हे पाणी प्याल्याने 12 विद्यार्थी अस्वस्थ झाले असून त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शाळेत एकूण 41 विद्यार्थी शिक्षण घेत असून शेजारील नागरिकही याच टँकरमधून पाणी घेतात. पाण्याचं प्रमाण अधिक असल्यानं विषाची तीव्रता कमी झाली असं स्थानिकांचं म्हणणं आहे. विद्यार्थ्यांना पोटदुखी, उलट्या, जुलाब यासारखी लक्षणे जाणवू लागल्यावर शिक्षकांनी तत्काळ आरोग्य विभागाशी संपर्क साधला. आरोग्य कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत प्रथमोपचार करून विद्यार्थ्यांना दवाखान्यात दाखल केले. तहसीलदार हेगनवर यांनी घटनेची गंभीर दखल घेत तपासाची सूचना दिली असून दोषींवर कडक कारवाईचे आदेश दिले आहेत. या प्रकारामुळे पालकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून दोषींना त्वरित अटक करावी अशी मागणी करण्यात येत आहे. बेळगाव बार असोसिएशन म्हणजेच बेळगावच्या वकील संघटनेने आज 150व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून नवीन कार्यालयाचे भव्य उद्घाटन केले. बेळगाव बार कम्युनिटी हॉलच्या दुसऱ्या मजल्यावरील या उद्घाटन सोहळ्याचे नेतृत्व संघटनेचे अध्यक्ष अॅडव्होकेट एस किवडसण्णवर यांनी केले. तसेच या प्रसंगी अध्यक्ष अॅडव्होकेट किवडसण्णवर यांनी ऑक्टोबर महिन्यात संघटनेच्या स्थापना दिनी भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असल्याचे सांगून प्रसंगी देशभरातील न्यायाधीशांना आमंत्रित केले जाणार असल्याचे सांगितले. बेळगाव बार असोसिएशन भविष्यात वकिलांच्या हितासाठी व त्यांच्या व्यावसायिक विकासासाठी कटिबद्ध राहील असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. यावेळी व्यासपीठावर संघटनेचे माजी अध्यक्ष बी.जे. गंगई, ज्येष्ठ वकील ए.जी. कुलकर्णी, सांब्रेकर, आर.जी. पाटील, अनवर बारुदवले, शिंदी बेन्नूर आदी मान्यवर उपस्थित होते. आता थांबायचं नाही या मराठी चित्रपटातील रिअल हिरो आणि मूळ गोंधळी गल्लीचे रहिवासी उदयकुमार इंदुमती रामचंद्र शिरूरकर यांची भेट बेळगावकरांसाठी खास ठरणार आहे. ते शनिवार दिनांक 19 जुलै रोजी सार्वजनिक वाचनालयाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत. या पार्श्वभूमीवर मराठी माध्यमातील शाळातील 10वीच्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ सायंकाळी 5 वाजता मराठा मंदिर बेळगाव येथे आयोजित करण्यात आला आहे. वक्ते म्हणून उदयकुमार शिरूरकर तसेच पाहुणे म्हणून मराठा मंदिराचे अध्यक्ष अप्पासाहेब गुरव, अध्यक्षस्थानी सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष अनंत लाड हे उपस्थित राहतील. या कार्यक्रमात नोंदणी केलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी पालकांसह उपस्थित राहावे असे कळवण्यात आले आहे. तसेच सर्व नागरिकांसाठीही हा कार्यक्रम खुला असल्याचे सार्वजनिक वाचनालयाच्या कार्यवाह सुनीता मोहिते, उपाध्यक्ष डॉ. विनोद गायकवाड, सहयोगवाह अनंत जांगळे आणि संचालक मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे. श्री महादेव समाज सेवा बटाला यांच्या वतीने आज श्री कपिलेश्वर मंदिरात विविध धार्मिक आणि सामाजिक सेवेत रुजू असणाऱ्या सेवकांचा सत्कार करण्यात आला.
हे आयोजन समाजसेवा संस्थेच्या गेल्या 30 वर्षांपासून अमरनाथ यात्रेकरूंना अन्नदान करण्याच्या परंपरेचा भाग आहे. अमरनाथ यात्रा सुरू असेपर्यंत ही अन्नदान सेवा दिवस रात्र अखंड सेवा म्हणून सातत्याने सुरू राहते. गेल्या 25 वर्षांपासून श्री कपिलेश्वर मंदिराचे सेवक सोमनाथ हलगेकर यांच्या नेतृत्वाखाली अमरनाथ यात्रेसाठी जात आहेत. यंदा या यात्रेत मंदिरातील महिला सेवाकरी व पदाधिकाऱ्यांचा सहभाग विशेष ठरला. या पार्श्वभूमीवर सोमनाथ हलगेकर, मंदिर ट्रस्टी अजित जाधव, प्रसाद बाचुळकर यांच्यासह सहभाग घेतलेल्या सर्व शिवभक्तांचा श्री महादेव समाज सेवा बटाला यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. खानापूरपासून अवघ्या 12 किलोमीटर अंतरावर असलेल्या गुंजी गावात अस्वलाचा वावर आढळून आल्यानं ग्रामस्थांमध्ये तसेच विद्यार्थ्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. विशेषतः शाळेच्या परिसरात अस्वल दिसल्यामुळे पालक आणि शिक्षकांची चिंता वाढली आहे. गुंजी येथील हनुमान मंदिराजवळ अस्वल दिसल्याची माहिती मिळताच स्थानिक शाळेतील शिक्षकांनी पालकांना मोबाईल संदेशाद्वारे सतर्क केले. विद्यार्थ्यांना वेळेवर आणि शक्य असल्यास पालकांच्या सोबतच शाळेत पाठवावे असे आवाहन करण्यात आले आहे. तालुक्यामध्ये विविध भागांमध्ये जंगली प्राण्यांच्या वावरामुळे अस्वस्थता वाढली असून अस्वलांनी निर्माण केलेल्या धास्तीमुळे ग्रामीण भागात दहशतीचं वातावरण आहे. मात्र अद्याप वन विभागाकडून ठोस उपाययोजना करण्यात आलेली नसल्याची तक्रार ग्रामस्थांची आहे. शाळा प्रशासन दिवसभर विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची विशेष काळजी घेत आहे. मात्र त्यामुळे शिक्षण प्रक्रियेवर परिणाम होत असल्याचं शिक्षकांनी सांगितलं. ग्रामस्थ आणि पालकांनी वन विभागाकडे तातडीने हस्तक्षेप करून योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली आहे. पही वाइब्स फाउंडेशनच्या वतीने आज बेळगावातील भाशिणी आंतरराष्ट्रीय शाळेत मोफत दंत तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांना तोंडाच्या स्वच्छतेचे महत्त्व आणि दातांची योग्य देखभाल कशी करावी याबाबत मार्गदर्शन केले गेले. बीडीएस एमडीएस ओरल पॅथॉलॉजी असलेल्या $1 मिलियन स्माइल क्लिनिकच्या डॉक्टर स्नेहा बादवन्नवर यांच्यासह डॉक्टर गौरव सोनटक्की आणि डॉक्टर सिमरन सूर्यवंशी यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम यशस्वी झाला. भाशिणी आंतरराष्ट्रीय शाळेच्या संचालिका रूप साबोजी यांचेही या उपक्रमासाठी मोलाचे सहकार्य लाभले, ज्याबद्दल त्या सर्वांचे आभार मानण्यात आले. लहान वयापासून मुलांना तोंड स्वच्छतेबाबत जागरूक करणे आणि त्यांच्यात चांगल्या आरोग्यविषयक सवयी रुजवणे त्यांच्यासाठी दीर्घकाळपर्यंत फायदेशीर ठरते. पही वाइब्स फाउंडेशनच्या संस्थापक संचालिका रक्षा ऊ यांनी या उपक्रमासाठी सर्व सहकार्यांबद्दल आणि कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी हातभार लावणाऱ्या प्रत्येकाचे मनापासून आभार मानले. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.